अतिशय उत्साहाचं वातावरण आणि इथं पीजीची संख्या विशेषतः जास्त आहे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची आणि युजीचाही मुलांची संख्या चांगली आहे. अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं होतं आणि विद्यार्थ्यांचा उत्साह बघता त्यांना इथे जे काही पदवीचं महत्व सांगितलं गेलं, मार्गदर्शन केलं गेलं उपस्थित मान्यवरांकडून, त्यांचा नक्कीच त्यांना भविष्यात उपयोग होईल असं जे त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या एकंदरीत प्रेझेन्स वरून असं वाटतंय. विद्यार्थ्यांना काय संदेश असेल? आज जे पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर पडले त्यांना काय संदेश द्याल म्हटलं? विद्यार्थ्यांना मी जे माझ्या मनोगतात व्यक्त केलं होतं की त्यांनी अतिशय कॉम्पिटिटिव्ह राहावं, स्वतःतला आत्मविश्वास निर्माण त्याने आपसामध्ये करावं, स्वतःचे स्किल, स्वतःचं कौशल्य किंवा आपल्यामध्ये काय आहे असं त्यांनी त्यावेळीच ओळखावं आणि जगाच्या कॉम्पिटिशनसाठी आपल्याला सज्ज करावं. कारण कॉम्पिटिशन मोठी आहे. जेव्हा आपण जागतिक पातळीवरची कॉम्पिटिशन म्हणतो तर स्वतःला सज्ज करावं लागेल आणि आवश्यक ज्या सध्याच्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याला आत्मसात करावं. विशेषतः जे AI बेस्ड जे नॉलेज आजकाल आहे, चॅट GPT बेस्ड, जरी ते सर्व त्याला माहिती उपलब्ध असेल परंतु त्यातली कुठली माहिती उपयुक्त असेल. आणि मी माझ्या भाषणातही सांगितलं त्यांना की सध्या गिग मार्केट, गिग इकॉनॉमी आणि त्यातनं आपण वाटचाल करत देशाच्या विकसित भारत 2047 साठी स्वतःला सज्ज करावं असं मी या निमित्ताने सर्व ग्रॅज्युएट विद्यार्थी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सायन्स कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी आपण पदवी वितरण कार्यक्रम घेतलेला आहे. 23-24चे विद्यार्थी जे पास आउट झाले त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी 137 विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलं आणि त्यामधून 124 विद्यार्थी स्वतः जातीने प्रेझेंट होते. 70 विद्यार्थी PG आणि उर्वरित विद्यार्थी UGचे होते. 12 विषयात MSc असणारे विद्यार्थी त्याच्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना घेतले. जे रँक होल्डर होते विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये हायेस्ट सिक्युअर मार्क घेणारे या विद्यार्थ्यांना सुद्धा एक सन्मानजनक त्यांना आपण मान सन्मान देऊन डिग्री वितरण केलेले आहे. या ठिकाणी विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर माननीय श्री महाजन सर, अशोक महाजन सर आले होते. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना आपला काय संदेश असेल? या डिग्री प्रोग्रामच्या वतीनं विद्यार्थ्यांना आम्ही सांगू शकतो की भविष्य खूप संघर्ष करावा लागणार आहे. ही डिग्री हे विद्यार्थ्याचं एक आता ओपन झालेलं दार आहे आणि यापुढे त्यानं असे अनेक दार ओपन करावं आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आज जवळपास 250 विद्यार्थी या डिग्री प्रोग्रामसाठी आलेले होते. तसेच अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, विभाग प्रमुख सर्व उपस्थित होते. टीचिंग नॉन टीचिंग कर्मचारी सहित कार्यक्रम उपस्थित होते. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपल्या कॉलेजचा जो गुणवत्तेचा टक्का आहे तो वाढावा यासाठी शिक्षक बांधव, आपला जो शिक्षक स्टाफ आहे कशा प्रकारे तयारी करून घेतो सर? शिक्षक खरं तर सायन्स कॉलेजचं एक गुणवत्ता आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे ह्या कॉलेजला इतिहास आहे, 75 वर्षाचा इतिहास आहे. या महाविद्यालयाने अनेक सायंटिस्ट, राजकारणी, मोठमोठ्या पदावर असणारे ब्युरोक्रॅट्स दिलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी धडपड करणारे शिक्षक वर्ग नक्कीच नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे आणि नॉलेज देण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतोय. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मित्र हे पुस्तकाशी करावे एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. सर्वांचं अभिनंदन. आणि सर्व आज जे डिग्री होल्डर जे विद्यार्थी आहेत महाविद्यालयातून पास आउट झालेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून कॉलेजचा प्राचार्य यांना त्यांना अभिनंदन करतो. नमस्कार, माझं नाव प्रेरणा पंडितराव कांबळे. आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायन्स कॉलेज नांदेड येथे पदवी वितरण सोहळा झालेला आहे. मी UGची विद्यार्थिनी होते. मायक्रोबायोलॉजी होतं माझं इथंच आणि त्याबद्दल कॉलेजने माझा सत्कार केलेला आहे, मला पदवी देऊन सन्मान केलेला आहे व मी माझ्या पालकांसोबत आलेली आहे. त्याबद्दल कॉलेजचे खूप खूप धन्यवाद. आणि विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते मी प्रॉपर परभणीची आहे. मी इथं ॲडमिशन घेतलं. कॉलेजने मला खूप काही शिकवलं आणि खरं तर 11वी-12वी नंतर आपला एक पाया असते, म्हणजे तुम्ही काहीतरी डिसिजन घ्यायचा BScचा, UGचा किंवा PGसाठी, तर तुम्ही या कॉलेजला घ्या ॲडमिशन. आणि खूप आपलं शिक्षण कुठं सुरू? माझं सध्या राजश्री शाहू कॉलेज लातूर येथे मी मायक्रोबायोलॉजी करत आहे MSc मधून. या यशाचे श्रेय खरं तर म्हणजे 2 गुरु असतात आपल्या आयुष्यामध्ये, एक आपले आई वडील आणि आपले टीचर्स. तर मग ते दोघांना पण जाईल जे मला लहानपणापासून आई वडिलांनी म्हणजे जे शिकवलं आणि या कॉलेजमध्ये येऊन घडवलं शिक्षकांनी, त्याबद्दल त्यांचे पण आभार. मी आता मायक्रोबायोलॉजी करते तर मला त्याच्यातून माझा गव्हर्नमेंट जॉब पण लागते, मतलब लॅब टेक्निशियन होता येते, नाही तर फॉरेन्सिकचे पण मला आहेत अपॉर्च्युनिटीज.
नमस्कार, माझं नाव काळे मनीषा मधुकर. मी याच कॉलेजमधून म्हणजे सायन्स महाविद्यालयामधून माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. मी येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की हे महाविद्यालय फक्त विद्यार्थ्यांसाठी नव्हे, म्हणजे इथपर्यंत त्यांची शिक्षण सीमित झालं नाही पाहिजे. इथून पुढे आपल्याला खूप काही शिकता येतं. इथून जे आम्हाला शिक्षकांनी मार्गदर्शन केले किंवा आमच्या आई वडिलांनी आम्हाला जे चिकाटीने शिकवलं त्यांचा हा सन्मान आहे. म्हणजे डिग्री इट्स नॉट पेपर, वन टाईप ऑफ पेपर, बट म्हणजे जे आपण इथून जे सुरुवात होणार आहे, आपण इथून जे पाया रचणार आहे आपण, ते खूप मोठी भरारी घेऊ शकतो आपण. हे मला सांगायचं येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. थँक्यू सो मच एव्हरीवन. मेन तर माझे आई वडील ज्यांनी मला माझा इथपर्यंत प्रवास आणला माझ्यासाठी, आणि जे मेन माझ्यासाठी दुसरे गुरु म्हणजे माझे शिक्षक, त्यांचे पण मी खूप आभार इच्छिते. आणि आई वडिलांचे पण खूप आभार इच्छिते की त्यांनी मला इथपर्यंत मार्गदर्शन केलं. त्यांच्या चिकाटीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आणि इथून पण मी त्यांचं नाव मोठं करेलच. धन्यवाद.